तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर मला वाटलं पालीच्या बाऱ्यात तुम्हाला व्हिडिओ सांगा, कारण की एकदम सोपी पद्धत आहे पाली हाकलाची. तर त्याच्यामुळं मी सांगणं लावलं, कारण की एकदम सोपी पद्धतीनं हाकलल्या जाते. कारण की आपण गंज आड्या प्रयत्न करतो त्याला काढायच्या, पण मग त्या काही ऐकत नाही. म्हणजे बार येऊन जात्या पुन्हा. आणि जर कधी तुम्ही आरड्या केले तर म्हणजे त्या पाली तर राहणारच नाही, कायमच्या चालल्या जातील ना असं राहायचं. कारण की एकदम सोपी पद्धत आहे आणि त्याला पैसे बी नास करायचं काम नाही. आपण समजा मेडिकलमधून काही बी आणलं तर त्यानं तर काही माहिती नाही जात्या की नाही जात्या असं राहायचं. पण मग ही जर आरड्या केली तुम्ही तर समजा कायमच्या चालल्या जातील त्या पाली. तर म्हणून सांगणं लावलं मी एकदम सोप्या पद्धतीने चालल्या जातील आणि त्याला पैसे बी ₹1 बी खर्च करायचं काम नाही तुम्हाला. आणि व्हिडिओ पुरा पहा तर तुम्हाला लक्षात येईल समजा कशा हाकलाच्या त्या तर. तर हे पहा किती आवळ येले आता आमच्याकडे. म्हणजे आवळ येतं काही ऊन पडतं असं आहे, काही आवळच राहत नाही. तर 2-3 दिवसाचं जास्त येऊ राहिलं, पण मग आता म्हणजे आज अन् काल जास्त येऊ राहिलं, 2 दिवसाचं जास्त येऊ राहिलं. पहिले एवढं नव्हतं, आता थोडं ज्यादा येऊ राहिलं. पण मग काय सांगा मागच्या वर्षी पाणी पडला होता, यावर्षी पडतो की नाही पडत. कारण की यावर्षी नुसतं आभाळच चालू आहे आणि मागल्या वर्षी तर पाणी पडा होता. आभाळ आला तर पाणी पडा जाई, पण मग यावर्षी एकदा बी पडला नाही आमच्याकडे अजून. ते पहा बाजरी कशी सुकू राहिली, म्हणजे आता बिचारी काय करेन ती बी एकसारखं, म्हणजे पाणीच नाही आता प्यायला सुद्धा पाणी नाही विहिरीमध्ये, तर ती बाजरी तरी कुठून दम मारल असं राहतं. तर मग त्याच्यामुळं म्हणलं चला ते पालीचं सांगते मी. तर पाली समजा आपण काही बी समजा उघडं गिघडं असलं तर समजा अचानक, आणि आपल्याला तर माहिती राहत्या म्हणजे हिवाळ्यामध्ये न पावसाळ्यामध्ये तर अजिबात दिसणार नाही आपल्याला. कारण की त्या बी लपेल राहत्या, समजा कुठे जात्या काय माहिती सापडतच नाही. म्हणजे या 2, 4, 8 महिने तर दिसतच नाही त्या. आणि उन्हाळा लागला म्हणल्यावर उन्हाळ्याच्या ते एकसारख्या निघत्या. कारण की उन्हाळ्याचं जास्त गरमट होतं आपल्याला तर माहिती आहे, जास्त म्हणजे उष्णताचे आहे ना. तेच काय समजा सापं-सुपं बी जास्त वर निघत्या. म्हणजे आपलं आहे ना गरमाटाच्या ना ते तर जमिनीतच राहतं, की आपल्याला इतकं वर गरम होतं समजा आपण एवढं घरामध्ये राहत होतं. पण मग ते समजा याचे जमिनीतच राहते सापं, तर मग त्याला तर जास्तच हे होतं, कारण की किती ऊब लागू राहिली एकसारखं आता. पावसाळा जवळ आला तर जास्तच गरमट होऊ राहिलं. तर आता सापं बी जास्त निघत्या वर जमिनीच्या. तर त्या पाली-बिली निघत्या एकसारख्या निघत्या, समजा आपल्याकडून काही अचानक उघडं राहायचं सांगता येत नाही. आणि त्या वरच्यात येऊन पडत्या काही त्याच्यावर समजा पडत्याच जास्त करून सनी. तर म्हणलं चांगला सोपी आयडिया आहे तर सांगू. कारण की त्याला पैसे बी लागायचं काम नाही आणि काही नाही, एकदम सोपी आयडिया आहे. तर मला असं वाटलं तुम्हाला सांगा. कारण की प्रत्येकाचंच तसं राहतं. पाली समजा कुठे बी राहते, घर म्हणल्यावर राहतेच त्या. समजा असं कोणतंच घर नाही का तिथे पाली राहत नाही म्हणून. प्रत्येकाच्या घरात राहते. किती जरी स्वच्छ ठेवलं आपण घर, पण मग त्या पालिका थोडी खाली न राहत्या, वर राहत्या त्या भीतीवर. आणि त्या समजा काय मागं बी लपेट राहत्या, समजा आपल्या फुटू राहत्या, समजा कपाट राहतो, काय मागं बी राहत्या. तर कुठे बी लपेट राहत्या, तर मग जास्त गरमाटाच्या निघत्या. कारण की काही बी समजा आपल्याकडून उघडं राहायचं समजा राततं नाही, पण मग अचानक सांगता येत नाही राहायचं. म्हणजे कारण की आपण तर गंज करतो, पण मग त्या याचं नेम नाही राहत ना, वरच्यात येते त्या, ते कसं थोडी ना माणूस आहे आपण पाहिलं जातं म्हणून सनी. पण मग वरच्यात येऊन सनी वरच्यात काय बी पडते त्या. तर मला असं वाटलं तुम्हाला सांगा. आणि समजा पैसे खर्च करायची तर गरज नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही त्याला हाकलू शकता. जर कधी तुम्हाला तर माहिती राहतं ही टीस राहायची समजा ही पाल काय मागं राहत्या फुटू मागं याच्या मागं, पण मग गरमाला लागलं की जास्त बाहेर निघते त्या भीती बी एकसारखं गरम होते आता. तर मग त्या बाहेर निघत्या, तर मग त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला सांगा. तिथे पाल दिसली समजा, तिथे तुम्ही जर भीतीला समजा जर काडी कधी लावली समजा, तिथे पालीला समजा धक्का कधी लावला तिला, तर तुम्हाला सांगते मी ती पाल कायमची पळून जाते, कारण की त्या बी धाकी पडत्या. समजा तुम्ही म्हणलं आता एकदा दोनदा लावलं आणि समजा येणार नाही. तर मग समजा दिसल्या तेव्हा लावलं कधी, समजा काडी कधी लावली त्याला तुम्ही, तर समजा कायमच्या पळून जातील ते. कारण की त्या बी धाकी पडत्या आणि मग असं राहतं येतच नाही त्या घरामध्ये. तर तुम्ही जर काडीन त्याला असं समजा तिथे असल्या तिथे काडी कधी लावली त्या पालीला, तर समजा कायमच्या पळून जातील त्या. आणि सोपी आयडिया आहे, काही अवघड नाही समजा त्याच्यामध्ये, काही तुम्हाला पैसे खर्च करायचं काम नाही. असं तर गंज आणू दमून जातो आणि ते औषध बी आणलं तर आपण समजा इस्तेमाल करायला टाईम लावतोच त्याला. समजा काही समजा असं याला भीतीला समजा याचं बी औषध असलं समजा शिपाचं, तर आपण ते बी करतोच. त्याच्यासाठी टाईम काढणंच लागतो. कारण की कोणतं बी औषध राहू द्या, एकदा जरी मारलं तरी समजा त्यात जात नाही. कारण की त्या तसंच आहे मग ते बी पालीचं बी. जर कधी तुम्ही 2दा-3दा समजा असा काडीन कधी त्याला समजा असा धक्का लावला, तर मग त्या समजा धाकी पडत्या, तर येत नाही कायमच्या चालल्या जात्या असं राहतं. तर समजा आमच्या घरातल्या बी तसंच हाकलल्या होत्या, तर मग समजा त्या आल्याच नाही आता लोक बी.
तर मला तुम्हाला वाटलं सांगा म्हणून सनी, कारण की सोपी आयडिया आहे आणि पैसे बिन लागायचं काम नाही त्याच्यामध्ये. आणि समजा आपण बी समजा काही बी आणलं तुम्ही म्हणशान एवढा टाइम, पण मग आपण काही बी वस्तू बी आणली तर तिला टाइम लागतोच, कारण की ते समजा आणल्याबरोबर काही त्या पळून जात नाही असं राहतं. पण मग तुम्ही जर काढीन कधी त्याला धक्का लावला समजा असं खालून सनी, तिथे बसेल असलं तिथे समजा 5-6 वेळा जर तुम्ही या आयडिया ट्राय केली तर समजा त्या कायमच्या चालल्या जातील, कारण की त्या बी धाकी पडत्या. तर मग मला वाटलं तुम्हाला सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.